काय ग बाई, हा एक उद्योगच मिळालाय मला. सुई दोरा जाईल तर शपथ, ते चष्मा पण लावला नाही मी. काय ग बाई, नजर अधू व्हायला लागलेली आहे. किती वेळ खेळते मी या दोऱ्याशी, ते चष्मा सापडत नाहीये. बरं झालं बाई तू आलीस. बघ ना किती वेळ दोरा सुई घेऊन बसलीये, खेळते सुई दोऱ्याचा खेळ. सुई दोरा होऊन दे ग बाई. नजर अधू झाली ना, काही दिसतच नाही. इकडे दोरा तिकडे दोरा करते. गीता राहू दे, दे इकडे दे, ते सुई दे. बोल, तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी, कळलं, माझ्या लक्षात आलं ते. बोल बोल. मला विचारायचंय तुम्हाला की. अगं विचार ना, मग लगेच विचार. तुमचा न्याय सगळ्यांसाठी समान असतो ना? अर्थात सगळ्यांनाच सारखा न्याय. न्याय आणि तो नुसताच नसतो, नीट विचार करून केलेला असतो. तुला काही शंका आहे की काय? आता तुम्हाला पुन्हा एकदा निवाडा करावा लागणार आहे आई. निवाडा? काय झालंय? आई म्हणजे तत पप करू नकोस. मी न्याय करते की नाही तुला बघायचंय ना, मग पटकन बोल. आई, आपल्या घरात एक खूप मोठं सत्य लपवलं गेलंय. कुठलं? मोनिका लग्नाच्याच दिवशी प्रेग्नेंट होती. कशावरून? आई, मला आधीच शंका आली होती, पण खात्री नव्हती म्हणून मी काही बोलले नव्हते. पण काल तिच्या पायाच्या डॉक्टरांशी बोलणं झालं तेव्हा कळलं की मोनिकाला 4था महिना सुरू आहे. आणि हे मोनिकाच त्यांना बोलली. बोलावून आण. कुणाला? कुणाला काय? जिच्याबद्दल तू आता बोलत होतीस ना, तिला बोलावून आण. मोनिकाला. मी सांगायची हिम्मत केलीस ना, मग आता बोलून सुद्धा आणायचं. जा जा, तिला बोलावून आण. लवकर जा. नहीं नहीं, अरे यार मुझे पता है ऐसा कुछ भी नहीं होगा. 100% घर के सबको जानती हूँ मैं. ऐसा कुछ भी नहीं करेंगे. हाँ, सुन ना, मैं तेरे को कॉल बैक करती हूँ. ओके, बाय. माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, सुनैनाशी. आईंनी बोलवलं. काय झालं काकी? लगेच बोलवलं. कशाला? लवकर. गीता काकी,
आजी बोलवलं? गीता काय बोलली ते खरं आहे का? काय? लग्नाच्या दिवशी तू प्रेग्नंट होतीस का? काय विचारते मी? लग्नाच्या दिवशी तू प्रेग्नंट होतीस का? हो. हो म्हणजे माझ्या आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवशी प्रेग्नंट होते. लग्नाच्या मंडपात आणि त्यानंतर माप ओलांडताना मला जी चक्कर आली होती ती सुद्धा त्याच्यामुळेच होती. मंगळागौरीचे खेळ खेळता खेळता मी जी कोसळले होते ती सुद्धा त्याच्यामुळेच. आणि गीता काकी, तुम्हाला आठवतंय माझ्या पायावर जी सूज होती ती सुद्धा प्रेग्नन्सीमुळेच होती. गीता काकींनी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं असेल ना की मी 4 महिन्याची प्रेग्नेंट आहे, 1 महिन्याची नाही. मला चटपटीत खावंसं वाटत होतं. हे नाही सांगितलं तुम्ही गीता काकी? म्हणजे तू माझ्या नातवाला फसवलंस? नाही आजी. गीता काकी, हे तुम्ही सुद्धा ऐका. कदाचित तुम्हाला सुद्धा हे माहिती नसेल. आम्ही एकमेकांमध्ये फसलो होतो आणि त्याभरात हे सगळं घडलं. कधी कधी? 4 महिन्यांपूर्वी आम्ही भेटलो होतो. माझ्या एका मित्राच्या पार्टीत आमची ओळख झाली. ओळखीतून परत भेट झाली. मग आमची मैत्री वाढत गेली आणि मैत्रीतून भेटी वाढत गेल्या. त्या दिवशी आम्ही वाहवत गेलो. आजी, सगळं खूप अनपेक्षितपणे घडत होतं. एवढं पटापट घडलं की आमचं आम्हालाच काही कळलं नाही. विक्रांत? आजी, आता तुम्हाला वाटत असेल की विक्रांतने हे सगळं तुमच्यापासून का लपवलं. आजी, लहानपणापासून तो बघत आलाय की तुम्हाला खोटं बोललेलं चालत नाही, काही लपवलेलं चालत नाही. मग कुठल्या तोंडाने तो हे घरी सांगणार होता? आजी, मला सगळं खरं सांगायचं होतं तुम्हाला, पण विक्रांतने मला नाही सांगू दिलं. ही सगळी लपवाछपवी विक्रांतने करायला लावली. इथे आत्ताच्या आत्ता विक्रांतला फोन लाव. जिथे असेल तिथून बोलून घे ताबडतोब. Now back to pavilion. How time flies. कसे गेले ना दिवस? खरंच 4 दिवस खूपच छान गेले. माझ्या नवीन काही ओळखी झाल्या. 2 डॉक्टर्सना तर मी इन्व्हाइट सुद्धा केले हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायला. Oh, that's great. आता परत गेलं की रुटीन सुरू. बट दॅट्स लाईफ. Yeah, that's life. मला ना टेन्शन आलंय आता माझ्या रिझल्टचं. आता कसलं टेन्शन? ऑलरेडी परीक्षा देऊन झाली आहे ना. पण तरी हे काय, तुम्ही अजून इथेच? आत्या, तू इथे येणार असं म्हणाली होतीस ना.
अरे आय वॉज वेटिंग फॉर यू पीपल ओव्हर देअर. आणि मला वाटलं तुम्ही याल म्हणून मी वाट बघत राहिले. मी फोनही करत होते तुम्हाला, पण फोनही लागला नाही तुमचा. आम्ही इथे वाट बघत होतो तुमची. चल चल, काहीतरीच काही तुम्ही गप्पांमध्ये रंगला असणार बहुतेक. चला एनिवे, चला लेट्स स्टार्ट. काय झालं गीता काकी? एखादं डिटेल राहिलंय का माझ्या लपवलेल्या प्रेग्नन्सी बद्दल? मोनिका, आय एम सॉरी. प्लीज गीता काकी, प्लीज सॉरी नका. एखादी गोष्ट जेव्हा चुकून होते ना, तेव्हा सॉरी म्हणतो आपण. ठरवून प्लॅन करायचा, हल्ला करायचा, जखमी करायचं आणि मग सॉरी म्हणायला यायचं. कुठला हल्लेखोर असं करतो गीता काकी? मोनिका प्लीज, मला तुला गोत्यात आणायचं नव्हतं. यामागे तुमचा काय उद्देश होता हे मला नाही माहित गीता काकी. आय रिअली डोंट नो. मैत्रिणीसारखा विश्वास ठेवला मी तुमच्यावर. मनातलं सगळं अगदी निष्पापपणे बोलून गेले हो. आणि तुम्ही जे वागलात तो विश्वासघात नव्हता असं म्हणायचंय तुम्हाला? प्लीज गीता काकी, प्लीज इकडून जा प्लीज. आणि अजून एक गोष्ट, आजपासून मी तुम्हाला अगं तुगं करणार नाही. तुम्ही जे वागलात त्यावरून तुम्ही दाखवून दिलं तुम्ही किती मोठ्या. मी येतो सोडायला. नाही नको. का? अहो समोरच तर आहे. आणि तुम्ही आलात तर आजी आजोबा आग्रह करतील तुम्हाला थांबायला, आणि तुम्हालाही नाही म्हणता येणार नाही. मग तुम्हालाच घरी जायला उशीर होईल. तिथे ताई पण आणि ओके. पण आजी आजोबांना मी विचारलंय म्हणून सांग. हो सांगते. बाय. आई, 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 आई. थांब विक्रांत. आजी कशी आहेस तू? थांब. मोनिका, मोनिका, काय झालं? मोनिका. तुम्ही सगळे जमलात ते बरं झालं. नाही म्हणजे एकाच वेळी सगळ्यांना कळेल की आपल्या घरात कसल्या प्रकारची लपवा छपवी चालते.
तिच्याकडे बघू नकोस. माझ्याकडे बघ. आजी मला प्लीज सांगतेस का काय झालंय? मी काहीही बोलणार नाही. तू सगळं सांगायचंयस. मोनिका किती महिन्याची प्रेग्नंट आहे? बोल. मी काय विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे. आजी आजी मी तुला सगळं समजावून सांगतो, मला प्लीज. या पलीकडे काहीही बोलू नकोस. तू समजवण्याची मला काहीही गरज नाहीये. मोनिका 4 महिन्याची प्रेग्नंट आहे. हो की नाही? हो. याचा अर्थ तुमच्या लग्नाच्या दिवशीच ही प्रेग्नंट होती. बोल ना. बरोबर? हो. लग्नाच्या आधी तुम्ही भेटला होतात. एकदा भेटलात, मग अनेकदा भेटलात. तुमची मैत्री झाली आणि त्यातून घडू नये ते घडलं. मूल जन्माला येणार म्हणून हे लग्न केलंत ना विक्रांत? मूल होणार म्हणून हे लग्न तू केलंस ना? पाहिलं तुम्ही सर्वांनी? माझ्या नजरेला नजर देत नाही. याचा अर्थ काय समजायचा मला सांगा. आपल्या साध्या सरळ विक्रांतनी आपल्याला फसवलंय. सत्य लपवणं म्हणजे एक प्रकारचं खोटं बोलणं असतं विक्रांत. आणि तू खोटं बोललायस आमच्याशी. आई तो तसा तू एक शब्द बोलू नकोस. अरे तुझाच मुलगा आहे, दाखवून दिलं त्यांनी. आता कुणीही मध्ये बोलायचं नाहीये. विक्रांत मला खरं खरं सांग. हिने जे सगळं सांगितलं ते सत्य आहे? तू फक्त नाही म्हण, मग बघते मी हिचं काय करायचं ते. आजी हिने सांगितलेला शब्द न शब्द